जर तुम्हाला वाटत असेल की परफेक्ट मलाईदार पास्ता बनवणं कठीण आहे, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. आज मी सोप्या पद्धतीने पास्ता बनवणार आहे, ज्याने तुमचा पास्ता पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट असा बनेल. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. नमस्कार, दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत. जर तुमचा व्हाईट सॉस पास्ता बनवताना गाठी होत असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे बघू शकता, मस्त कॅफेसारखा आपला पास्ता हा बनवून तयार होतो. चवीला सुद्धा खूप छान असा लागतो. तर त्यासाठी इथे साहित्य आपण काढून घेतलेलं आहे. त्यासाठी इथे अशा पद्धतीचा मी पास्ता घेतलेला आहे. चौकोनी आकारामध्ये कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. ग्रीन चिली सॉस, ब्लॅक पेपर, लसूणचे काप आहेत. त्याचबरोबर दूध आहे, मैदा, बटर आणि इथे बघू शकता तेल थोडंसं लागणार आहे. ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, पाणी इतकंच साहित्य इथे वापरणार आहोत. त्याचबरोबर इथे पाणी गरम झालेलं आहे. आता यामध्ये सुरुवातीला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला तेलसुद्धा घालून घ्यायचं आहे. म्हणजे आपला पास्ता हा सुटसुटीत असा होईल, एकमेकांमध्ये तो चिकटून बसणार नाही. तर थोडंसं आपण तेल घालणार आहोत आणि त्याचबरोबर यानंतर हा पास्ता सोडून द्यायचा आहे आणि याला मीडियम फ्लेमवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मस्त याला आता ढवळून घ्यायचं आहे आणि आता शिजवून द्यायचं आहे आपल्याला. याला शिजवून झाल्यानंतर यातलं पाणी आपल्याला हे पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि पाणी काढल्यानंतर चाळणीमध्ये घालून याला आपण नळाखाली थंड पाण्याने हे धुवून घेणार आहोत. म्हणजे आपला पास्ता हा सुटसुटीत असा होईल. आता इथे आपल्याला बटर घालून घ्यायचं आहे आणि जो मैदा आहे तर तो आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला हा मैदा गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे. इथे बघू शकता, आपण कढईमध्ये मैदा घातलेला आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला हा मैदा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. मैदा आपला अशा पद्धतीने इथे भाजून झालेला आहे. आता थोडंसं यामध्ये पुन्हा एकदा मी बटर घालणार आहे आणि त्याचबरोबर थोडंसं तेल देखील घालणार आहे. म्हणजे आपलं बटर हे करपणार नाही. इथे बघू शकता, थोडं तेल घातलेलं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला यामध्ये लसणाचे काप घालून घ्यायचे आहेत आणि लसूण आपल्याला हलका असा परतून घ्यायचा आहे. लसूण व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला हा जो चिरलेला कांदा आहे, मीडियम साईजचे इथे 2 कांदे घेतलेले आहेत. अशा पद्धतीने चौकोनी आकारात तो कट केलेला आहे. कांदा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता याला ना हलकं असं ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. ट्रान्सपरंट कांदा झालेला आहे. यानंतर आपल्याला यामध्ये हा जो चिली सॉस आहे, ग्रीन चिली सॉस, तो देखील सोडून घ्यायचा आहे. आता पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने हे मिक्स झालं की त्यानंतर इथे आपल्याला हे जे दूध आहे ते यामध्ये ओतून घ्यायचं आहे. एक वाटीभर दूध इथे घेतलेलं आहे. रूम टेम्परेचरवरचं हे दूध आहे. आता आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि अशा पद्धतीने संपूर्ण दूध आपल्याला ओतून घ्यायचं आहे. आता यामध्ये चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहेत. थोडेसे चिली फ्लेक्स मी नंतरसुद्धा घालणार आहे. आता हे मिक्स करायचे आणि लो फ्लेमवरती आपल्याला हा सॉस आहे ना, एक 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. मीठ घालायचं आहे चवीनुसार. पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला उकळी आलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. अशा पद्धतीने हा आपला सॉस शिजवून झालेला आहे. यामध्ये ब्लॅक पेपर घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करायचे. त्यानंतर हा जो पास्ता आहे शिजवून घेतलेला, तर तो यामध्ये ओतून घ्यायचा आहे आणि हा पास्ता ओतून झाला की त्यानंतर पूर्ण आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला हा सॉसमध्ये पास्ता पूर्णपणे असा हा मिक्स होईल. अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी हे मिक्स केलेलं आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे करून घ्यायचं आहे. ऑरिगॅनो इथे मी मिक्स करते आहे.
थोडंसं ऑरेगॅनो आपण वरूनसुद्धा वापरणार आहोत. पुन्हा एकदा हे एकजीव करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती ज्युसी, क्रीमी मस्त असा पास्ता आपला बनवून तयार आहे. अगदी रेस्टॉरंट स्टाईल, कॅफे स्टाईल असा पास्ता बनवून तयार होतो. झाकण देऊन 1-2 मिनिटं वाफ काढायची आहे. पास्ता बनवून तयार झालेला आहे. मस्त सर्व केलेला आहे आणि गरमागरम तुमचा हा पास्ता बनवून तयार झालेला आहे. अगदी क्रीमी असा पास्ता बनवून तयार होतो. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हा पास्ता तुम्ही मुलांच्या टिफिनला द्या किंवा नाश्ता म्हणून, संध्याकाळचा नाश्ता म्हणून सुद्धा तुम्ही ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका. अशा छान पारंपरिक नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज मेजवानी हे चॅनल जाऊन नक्की सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.